जाता जाता तसं गणपतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही तिघे अशा डाकू बनून निघालो होतो गावाला. गेल्यानंतर थोडासा आराम केला आणि मस्तपैकी असे पत्ते खेळत बसलो होतो, तेही सगळ्यांसोबत. आणि लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत असंच करायचो, कॅरम, पत्ते हेच सगळं खेळत बसायचो. दुपारी शेतात गेलो होतो आंबे काढायला, पण मामाने आम्हाला हे जळण तिकडून आणायला लावलं होतं. मस्तपैकी भुईमुग होता आणि त्यामध्ये हे कलिंगड पण आलं होतं. त्यानंतर मग आंबे काढायला गेलो आणि मामा ऑलरेडी झाडावरती चढला होता आणि त्याला ही बादली द्यायची होती, कारण की त्यामध्ये सगळे आंबे गोळा करून मग खाली येतात आणि माझ्याकडे ते सगळं गोळा करायची रिस्पॉन्सिबिलिटी होती. त्याच्यामुळे एवढे सगळे आंबे काढले होते. त्यानंतर ते सगळे भरले आणि मला हा एक पाड भेटला होता, त्यामुळे मी तो तिथेच खात बसलेले. इकडे आजी मला पुण्याला न्यायला भाजीसाठी गवारी तोडत होती आणि इकडे ना मी लिंबाची झाडं लावली होती खूप, त्यामध्येच आता त्याला लिंब पण यायला लागली होती आणि ते खूप भारी वाटत होतं. इकडे फ्लॉवर पण होते, ते पण भाजीसाठी काढून घेतले सगळे. आणि त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा, या ओल्या शेंगा खायला ना खरंच खूप भारी वाटतं आणि त्याच मी सगळ्या घेत होते घरी जायला. त्यानंतर डीमार्टमध्ये जाऊन थोडंसं सामान घेतलं आणि रिटर्न व्हायला आलो.